तर पोटनिवडणूक अर्ज माघारीसाठी आता अखेरचा 1 तास राहिलाय। वंचित राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे। वंचितकडनं संतोष चोळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राहुरीमध्ये वंचितचा कार्यकर्ता संवाद मेळावा आहे। वंचित आता पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही लोकांशी संपर्क केला की त्याच्यावर जे नाराज आहेत, ज्यांना लढायची इच्छा होती, असे लोक आहेत संपर्कामध्ये। आणि हे जो बिनविरोधचा पायंडा पाहिजे तिथे ज्या पद्धतीने रोवला जातोय, हा लोकशाहीला घातक आहे। लोकशाही भावनेच्या भरावर नाही चालत, ती प्रॅक्टिकल याच्यावर चालते। ही प्रतिनिधित्वाची लढाई आहे। आणि जर लोकशाही बिनविरोधच चालवायची असेल तर मग राजेशाही काय वाईट होती? आपण स्वतंत्र का झालोत ना? मग राजानंतर राजाचा पोरगाच तिथं गादीवर बसवला पाहिजे होता। तर ही लोकशाहीची लढाई आहे आणि त्यासाठी लोकांनी भावनिक विचार न करता एका सर्वसामान्य कुटुंबातील प्रतिनिधी जो आता सध्या लोकनियुक्त म्हणून पदभार बजावत आहेत, त्यांना भरपूर मताने निवडून द्यावं मी सांगेल। त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने दबाव टाकला नाही, पण शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली नाही एवढं निश्चित आहे। प्रश्न असा आहे की ईडी कोणाची चालू नाहीये। सुमित्राताईंची सुद्धा ईडी चालू आहे, ती कुठे संपलेली आहे, पण त्या उभ्या राहिल्यात। त्याच्यामुळे असणार उमेदवारी जर शरद पवार एनसीपीने दिली असती तर ते आमदारकीला उभे राहिले असते। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जर कदाचित उभे राहिले असते तर आम्ही उभं राहायचं की न राहायचं याच्यावरती आम्ही विचार केला असता। तर वंचितचे उमेदवार संतोष चोळके आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे आणि या पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे। एकूण 30 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। अजूनही 18 उमेदवारी अर्ज दाखल आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने देखील आपला उमेदवार राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये उतरवलेला आहे। आज प्रकाश आंबेडकर यांची एक कार्यकर्त्यांचा मेळावा देखील होणार आहे आणि त्यासाठी राज्य पातळीवरचे सर्व जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण सुरुवात करूयात उत्कर्षा रुपवते यांच्यापासून, त्या राज्य प्रवक्त्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या। आज प्रकाश आंबेडकर येणार आहेत आणि मेळावा घेणार आहेत, म्हणजे आपण निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केलेली आहे। निश्चित जेव्हापासून राहुरीची पोटनिवडणूक जाहीर झाली, आम्ही पहिल्या दिवसापासूनच पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केलं होतं की आम्ही निवडणूक लढणार आहोत। जे सोबत येतील त्यांना घेऊन लढू, पण आम्ही लढणार आहोत आम्ही निश्चित केलेलं होतं। अनेक गोष्टी मध्यंतरी झाल्या, खुद्द सीएमनी पण हे अपील केलं होतं की बिनविरोध करावं, पण बिनविरोध हे काही लोकशाहीला साजेशी अशी गोष्ट नाहीये। त्यामुळे जे वारले त्यांना सद्भावना आहेच, पण हा जो अधिकार आहे हा आम्ही बजावणार आहोत। आणि आज सदैव बाळासाहेब आंबेडकर इथे येत आहेत। मोजक्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा पदाधिकारी जे मुख्य आहेत त्यांचा आहे आणि कशी ही निवडणूक आपण लढवायची, काय मार्गदर्शन आहे ते निश्चित करणार आहेत। उमेदवार जो आम्ही या ठिकाणी दिलाय तो सामान्य जनतेतून ऑलरेडी निवडून आलेला देवळाली प्रवरा जे आपले नगरपालिका आहे तिथे आमचे संतोष दादा चोळके हे आताच काही दिवसांपूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यामुळे सुरुवात आधीच पॉझिटिव्ह झालेली आहे। एक चांगला वातावरण आज मतदारसंघात वाटतं। तुमचे केलेलं काम आणि कुठचे मुद्दे वाटतात तुम्हाला मतदारसंघाचे? मतदारसंघामध्ये जे नगर मनमाड हायवे त्याचा एक प्रश्न आहे, त्याच्यानंतर शहरातील राहुरी नगरपालिकेचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर या तालुक्यामधील SC ST OBC हे कार्यकर्ते आहेत किंवा जी समूह आहे त्या समूहाचे त्या ग्रामपंचायत एरियामधले जे बरेचसे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कारखाना बंद पडलेला आहे, तो कारखाना सुसूत्र चालू करण्याकरता प्रयत्न करणार आहोत। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।